अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार। लाडकी बहीण योजनेची खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाभ घेतलाय। या महिलांना योजनेच्या माध्यमातून दिलेले पैसे सरकार परत घेणार की नाही याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाचं विधान केलंय। सरकारी चलनाच्या माध्यमातून ते पैसे राज्य शासनाच्या तिजोरीत येतील। राज्य शासनाची तिजोरी असते, त्यासाठी अर्थ नियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे। या विभागाच्या माध्यमातून रिफंड हेड परतावा अधिकारी तयार करून देतील। त्या माध्यमातून हे पैसे राज्याच्या तिजोरीत येतील। हे पैसे लोकोपयोगी लोककल्याणकारी कामांसाठी योजनांसाठी वापरले जातील। इतर योजनांमध्ये जशी रुटीन रिफंड सिस्टीम नियमित परतावा प्रणाली असते तशीच प्रणाली इथं देखील सुरू होईल। ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला त्यांचे पैसे देखील राज्य सरकारच्या तिजोरीत परत येतील, असे तटकरे म्हणाले। आमची स्वतःची अर्ज पडताळणी व्यवस्था आहे, त्या अंतर्गत आम्ही परिवहन विभागाबरोबर काम करत आहोत। ज्या महिलांनी उत्पन्नापलीकडे जाऊन या योजनेचा लाभ घेतलाय त्या या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे क्रॉस व्हेरिफिकेशन सिस्टीम समोर येतील। तसेच ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेलायत किंवा ज्या महिला राज्याबाहेर राहू लागल्यात तसेच गेल्या 5 महिन्यामध्ये ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे त्याची यादी देखील या पडताळणीद्वारे प्रक्रियेद्वारे समोर येईल, असंही त्या म्हणाल्या। तटकरे म्हणाले, आम्ही सर्वच अर्जांची पडताळणी करणार आहोत। आतापर्यंत 4,500 महिलांनी स्वतः पुढे येत आपले अर्ज मागे घेतलेत। त्याचबरोबर इतर लाडक्या बहिणींना आम्ही आवाहन करत आहोत की अशा पद्धतीने ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि आपले अर्ज मागे घ्यावेत।